नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 15 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू आपण पाहत आहात. तर सायली विचारत असते प्रतिमात्यांना की प्रतिमात्या ही प्रिया जी आहे ना ती तुमच्यासोबत पहिल्यापासून असंच वागत होती ना, तुमचा मानसिक तोल ढळमळ हेच तिला दाखवायचं होतं ना. प्रतिमात्या म्हणतात, अगं हो ना, मी जेव्हा परत आले ना तेव्हा ना मला काही आठवत नव्हतं, पण नंतर ना मला हळूहळू सगळं आठवायला लागलं ग. आणि यांच्यामुळे किंवा सुमनमुळे मला ना माझा आत्मविश्वास परत येत होता ग. पण मी ना तन्वीशी बोलायला लागले ना की मला ना सतत भीती वाटायची ग. सतत मला असं वाटायचं की तन्वी मला ना सतत अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायची की मी काहीतरी विसरते म्हणून. आता असं त्या प्रतिमात्या सांगत असतात. अर्जुन आणि सायली अगदी आश्चर्याने पाहत असतात. प्रतिमात्या म्हणतात की म्हणजे मला अगदी काल परवाच्या सुद्धा गोष्टी आठवत नाही आहेत असं मला तन्वीना भासून देत होती. आणि नंतर मला कळालं की ती हे सगळं मुद्दाम करत होती, माझी स्मृती परत आलीच नाही असं भासवायचं होतं तिला. अर्जुन म्हणतो, आणि म्हणून तर तिने तुझ्या गोळ्या बदलल्या, तुझी ट्रीटमेंट बदलली. आणि अर्जुन पुढे म्हणतो, त्या प्रियाच्या डोक्यात ना मेंदू नाही, चिखल भरलाय, चिखल. प्रतिमात्या म्हणतात, खरंच ना, कुठली मुलगी स्वतःच्या आईशी अशी वागू शकते म्हणून. आणि पुढे म्हणतात की म्हणूनच मला सतत अशी शंका येत असते ना की एवढा परकेपणा का आहे आमच्यात म्हणून. आणि आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात, कारण यांना याचं उत्तर माहिती असतं ना. पण सायली म्हणते, प्रतिमात्या तुम्ही नका बरं इतका विचार करू. प्रतिमात्या म्हणतात, बरं ठीक आहे, चला मी आता निघते हां. आता सायली म्हणते, आईने हाक मारू का? तर प्रतिमात्या म्हणतात, नाही नको, मी तिला नंतर कॉल करते. आता प्रतिमात्या जायला निघतात. लगेचच सायली येते आणि प्रतिमात्यानं घट्ट मिठी मारते आणि म्हणते, काळजी घ्या हां. आणि आता प्रतिमात्या तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. ते पुढच्या सीनमध्ये अस्मिता बाळाला खेळवत असते आणि बाळाला ना गार्डनमध्ये सगळी झाडं वगैरे दाखवत असते. अस्मिता आता खुश असते हां, तिच्या मुलासोबत ना ती हळूहळू जगायला शिकत असते. आता काय होतं की इतक्यातच तिथे चैतन्य येतो. आता चैतन्य हे सगळं बघतो की अस्मिता कशी बाळाला खेळवते येते. चैतन्य म्हणतो, हे परमेश्वर, अरे हे काय बघतोय मी हां. आणि म्हणतो की म्हणजे उशिरापर्यंत रूममध्ये AC लावून झोपणारी अस्मिताई आणि दिवसभर मोबाईलवरती ऑनलाईन शॉपिंग करणारी अस्मिताई, बेडवरून खाली पण न उतरणारी अस्मिताई आज चक्क जो गार्डनमध्ये फेऱ्या मारतीये, हे कसे घडले बरे, असा करायला लागतो. आणि म्हणतो, 15 इंची 5 किलोच्या बाळाने घडवली की काय. आता अस्मिता म्हणते, ड्रामा पुरे हां चैतन्य. आणि म्हणते की आई झाल्यानंतर कोणतीही स्त्री इतकी बदलतेच रे. चैतन्य म्हणतो, सॉरी, खरं तर मी एवढ्या बाबतीत ना तुझ्या अजिबात मस्करी करायलाच नको होते. आणि पुढे म्हणतो की कारण मला माहिती आहे की आई झाल्यानंतर ना की बायका पूर्ण बदलून जातात, त्यांच्यात ना अशी एक काहीतरी वेगळीच ताकद येते नाही का. आणि असं म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की ते काही झालं ना तर ते आपल्या बाळासाठी ना नेहमी चेहऱ्यावरती एक गोड हसू ठेवावंच लागतं, हो ना गं. अस्मिता म्हणते, हो. आणि अस्मिता म्हणते, आणि मी माझ्या बाळाकडे बघितलं तरच माझ्या चेहऱ्यावरती हसू येतं, नाहीतर. आणि म्हणून थोडीशी उदास होते आणि म्हणते, नाहीतर सतत डोक्यामध्ये विचारांचा गुंता असतो. आता चैतन्य म्हणतो, ते सगळे विचार सोडून दे बरं अस्मिता, तो ना फक्त हा मोमेंट एन्जॉय कर आणि तू ना अगदी छोट्याशा बाळासारखी होऊन जा. आता हे होण्यासारखी तुला काही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही म्हणा. आता असे चेष्टा करत असतो हां. आता अस्मिता म्हणते, चैतन्य, माझ्या हातात बाळ जरी असलं ना तरी एखाद रिकामा फटका द्यायला तुला. चैतन्य म्हणतो, सॉरी. आता या दोघांचं छान हसी मजाक चालू असतो. इतक्यात सचिन तिथे येतो आणि बघायला लागतो की आता चैतन्य आणि अस्मिता दोघं एकमेकांशी कसे बोलतायत ते. चैतन्य म्हणत असतो की तुझ्या आयुष्यात आता बाळ आले ना, त्यामुळे तुला इतर कोणाची गरजच नाही आहे. हा आनंद फक्त तुझा आणि तो तुझ्याकडून कुणीही राहून घेऊ शकत नाही, कारण तुझा आनंद हा तुझ्या आतमध्येच आहे. आणि चैतन्य पुढे म्हणतो की ह्या आनंदासाठी तुला ना दुसऱ्या कोणावरतीच अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. आता सचिन नीट ऐकत असतो हे दोघं काय बोलतायत ते. अस्मिता म्हणते, पडते मला माझा आनंद मला माझ्यात शोधायला हवं ना, कारण नवरा नीट वागलं तरच मला आनंदात राहता येईल, हे आता पुरेसं नाही आहे. अस्मिताला आता कळायला लागलेत हळूहळू गोष्टी. चैतन्य म्हणतो की करेक्ट. आणि आता तो पण अशी बाळाशी खेळत असतो. आता सचिन काय करतो की सचिन जातो हां. आता जिथे चैतन्य आणि अस्मिता आहेत तिथे आणि म्हणतो की अस्मिता त्याच्याशी काही जास्त बोलत नाही, फक्त एवढंच म्हणत असते. आणि आता चैतन्य आणि हा सचिन तर बराच वेळा दोघांकडे बघतो आणि नंतर म्हणतो की आता मी ऑफिसला निघालोय हां. आणि अस्मिता फक्त म्हणते, जास्त काही बोलत नाही. आता सचिन पण तिथून निघून जातो आणि हे सगळं चैतन्य ऑब्झर्व करत असतो. आपण पाहतोय की सायली म्हणत असते अर्जुनला की प्रतिमात्यांना केवढा त्रास दिलाय ना या प्रियाने म्हणून. आणि अर्जुन म्हणतो, हो ना, प्रियाच्या गुन्ह्याची जी लिस्ट आपण तयार करतोय ना त्यात हे सुद्धा ॲड करूयात. आणि सायलीला वाईट वाटतं की खरंच हिने किती त्रास दिलाय म्हणून. अर्जुन म्हणतो, यादी सुद्धा ना प्रियाने प्रतिमात्याची औषध बदलली होती ते, पण त्यावेळेस आपल्याला वाटत होतं की ती तन्वी आणि म्हणून आपण कोणतीही ॲक्शन घेतली नाही. आणि अर्जुन म्हणतो की पण आता तिला याची ही शिक्षा नक्कीच मिळेल, आपल्याकडून आणि कोर्टाकडून सुद्धा मिळेल. आता सायली म्हणते, प्रिया करत असलेल्या गुन्ह्यांची जर का कोर्टात शिक्षा व्हायला लागली ना तर कायद्याने
कायदासुद्धा ना संपून जेलीला शिक्षा देतात इतकी जे गुन्हे आहेत आणि एवढी मोठी जी यादी आहे. आता इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो आणि आता तो फोन असतो ते जयेशचा आणि अर्जुन म्हणतो की अरे जयेशचा फोन आहे. हा जयेश बोल सगळं ठीक आहे ना तिथे. तो जयेश म्हणतो हो सर तिथे ठीक आहे, पण शांता मावशीनं ना त्या घराच्या नोटीसबद्दल ऐकल्यापासून त्यांना त्यांच्या घरी जायचे, पण तुम्ही सांगितलंय की त्यांनी बाहेर अजिबात पडायला नको आहे, तर मी काय करू आता. अर्जुन काय करतो की साऊंड ऑन करतो आणि आता दोघीजण मिळून बोलतात. अर्जुन म्हणतो की त्यांना फोन दे जरा. आता तो जयेश शांता मावशींना फोन देतो. हे घ्या म्हणतो अर्जुन सर आहेत म्हणून. आणि आता शांता म्हणत असते की बोला अर्जुन साहेब. अर्जुन म्हणतो की काय झालं शांता मावशी. शांता मावशी म्हणतात की अहो साहेब जयेशने मला ते सरकारी नोटीस दाखवली हो साहेब. अहो माझं घर तोडून टाकणार आहेत ते. अहो मग माझं कसं होणार नाही का, असं शांता म्हणत असते. आणि बघा तिला ना खूप काळजी वाटत असते. शांता म्हणते नाही म्हणजे आता मी तुमच्या घरात राहते हो, पण कधीतरी मला माझ्या घरी जावं लागणारच आहे ना. माझ्या डोक्यावरचं छप्पर जाऊन कसं चालेल. अर्जुन म्हणते हे बघा तुम्ही पॅनिक होऊ नका, पहिल्यांदा तर शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. शांता म्हणते अहो सगळं काही कधी ठीक होईल, जेव्हा मी माझ्या घराचे पेपर त्यांना ऑफिसमध्ये नेऊन दाखवीन तेव्हाच हे सगळं ठीक होईल ना. आणि म्हणते की हे बघा मला घरात जाऊ दे, घरातले पेपर घेऊ दे आणि त्यांना दाखवून येऊ देत. अर्जुन म्हणतो हे बघा तुमचं बाहेर जाणं खूप धोक्याचं आहे, तेही तुमच्यासाठीच. शांता म्हणते अहो पण मी काय म्हणते मी रात्रीची जाईन ना, म्हणजे मला कुणीच बघणार नाही नाही का. हे बघा मी पटकन घरात जाईन, ते घरातले पेपर घेईन आणि मी त्यांना दाखवीन ते पेपर. आता अर्जुनला हे काही पटत नसतं पण नाही इलाज असतो. शांता म्हणते आता मी त्या घराचे पेपर दाखवले की ते मला माझं काही नाही बिघडू शकणार. अर्जुन म्हणतो हे बघा शांता मावशी प्रश्न घराचा आहे त्यांच्या, त्यामुळे मी काही सांगणार नाही, पण तुम्ही एकटे नका जाऊ. आणि पुढे म्हणतो की हे बघा तुम्ही जयेशला सोबत घेऊन जा, कसं आहे ना की प्रिया तुमच्यावरती लक्ष ठेवून असू शकते, त्यामुळे तुम्ही एकटं जाणं रिस्क आहे, सो प्लीज दिवसा कुठेही जाऊ नका, रात्र झाल्यानंतरच बाहेर पडा. शांता म्हणते का हा साहेब म्हणून. अर्जुन म्हणतो आता जयेशला फोन द्या. आता जयेश तो फोन घेतो आणि म्हणतो की अर्जुन सांगतो की जयेश ऐक, आज रात्री शांता मावशी त्यांच्या घरी जाणार आहे तर तू त्यांच्यासोबतच राहा म्हणून. आणि पुढे म्हणतो की त्यांना 1 सेकंदसुद्धा ना तू एकटं सोडू नकोस आणि मला मेसेज करून अपडेट देत राहा. तुला अपडेट वाटलं काही संशयास्पद वाटलं की मला तू लगेच कॉल कर. चालेल का. सायलीसुद्धा म्हणते की जयेश दादा काम झाल्यावर लगेच परत या, बाहेर फार वेळ थांबवू नका. जयेश म्हणतो होत आहे म्हणून. आणि आता फोन ठेवला जातो. फोन ठेवल्यानंतर सायली म्हणते शांता मावशींना घरी परत येईपर्यंत ना काळजीच वाटत राहणार. अर्जुन म्हणतो मीच जातो आता तिथे. तर सायली म्हणते नाही आपल्या दोघांपैकी तिथे जर का कोणाला तिथे कोणाला दिसलं तर प्रिया अलर्ट होईल ना. नाही त्यापेक्षा आपण नको तिथे जायला. अर्जुन म्हणतो की ठीक आहे नको जायला म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन, तो म्हणजे या प्रियाचा. आता बघा ही प्रिया रूममध्ये पाणी वगैरे घेऊन येते आणि आता तिचा मोबाईल बघत असते. बहुतेक तिला कोणाच तरी मेसेज येतो. आणि आता असा मेसेज आल्यानंतर बघा ही प्रिया काय करते ते अचानक आहे ना तर ती बाहेर जाण्याचा प्लॅन करते. आणि आज ना प्रेक्षकांना आज अर्जुनला होणार आहे अटक, त्यामुळे आजचा भाग आहे ना शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की बघा. आता ही प्रिया डायरेक्ट काय करते, अश्विनला पाठीमागून अशी मिठी मारते. अश्विन म्हणतो काय झालंय, आज नवऱ्यावरती फारच प्रेम येते. आता ही प्रिया म्हणते तू असा नाईट शिफ्टसाठी चाललाच ना की मला खूप बोर होतं, अरे मला ना घर खायला उठतं रे, मला तुझ्याशिवाय इथं राहायला आवडतच नाही असं म्हणत असते. अश्विन म्हणतो तन्वी अगं नक्की काय झालंय तुला. आणि पुढे म्हणतो की या सगळ्याचा विचार एका डॉक्टरशी लग्न केलंस ना तेव्हाच तू करायला हवा होता, पण आता तुझ्याकडे काही पर्यायच नाही आहे. प्रिया म्हणते अरे पण मी तक्रार करत नाहीच आहे, मी फक्त तुला सांगते की मला कंटाळा येतोय तुझ्याशिवाय म्हणून एवढंच. आणि पुढे म्हणते की अश्विन मी काय म्हणत होते की तू आज नाईट शिफ्टसाठी चाललायस ना तर आज रात्रीसाठी म्हणून मी सारिकाकडे जाऊ का मी. आणि पुढे म्हणते की अरे तिच्यामुळेच तर मला हा जॉब लागला आहे ना, आणि ती मला पार्टी मागत होती आणि तिला बरं नाही आहे ना तर तिला बाहेरही पडता येत नाही का. आणि पुढे म्हणते प्रिया आणि तिला जर का थँक्यू म्हणायचं असेल तर मला तिच्याकडे काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जावं लागेल ना. अश्विन म्हणतो ठीक आहे जा, काही हरकत नाही, शेवटी तिच्यामुळेच तर तुला नोकरी मिळाली आहे ना, आणि सकाळी लवकर परत ये. आता पुढे बघा प्रियाचा ना जबरदस्त गेम चालू करते. आता अश्विन म्हणतो खरं तर आज आपण दोघांनी ना छान असं प्लॅनिंग किंवा काहीतरी सेलिब्रेशन करायला होतं, पण नेमकी आज माझी नाईट शिफ्ट आहे. प्रिया म्हणते अरे ठीक आहे काही हरकत नाही. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे मी निघू का. तर प्रिया म्हणते अश्विन एक काम करूयात का, आपण दोघंजण एकत्रच जाऊयात, तू हॉस्पिटलला जा मी पुढे सारिकाकडे जाईन चालेल का. अश्विन म्हणतो हो चालेल. आणि प्रिया म्हणते आणि अश्विन ऐक
ना जमलं तर घरी कोणाला सांगू नकोस हां की मी मैत्रिणीकडे जाते म्हणून. आणि पुढे प्रिया म्हणते की म्हणजे त्यांची टोमणी लगेचच सुरू होतात माहिती ना तुला. अश्विन म्हणतो की ठीक आहे. प्रिया म्हणते घरामध्ये तू असं सांग की आपण एकत्रच कुठेतरी जातोय म्हणून. अश्विन म्हणतो ठीक आहे. आणि अश्विन प्रियाचं ऐकून अगदी सेम तसं करतो हां. आणि पुढं बघा खूप मोठा आता गडबड होणार आहे इथे. प्रिया म्हणते ठीक आहे मी पर्स घेऊन येते म्हणून आता हे दोघे जण तिथून निघायला लागतात. प्रेक्षकांनो आज ही प्रिया आहे ना शांताचा खून करणार आहे आणि आज त्या खुनाच्या आरोपाखाली अर्जुनला अटक होणार आहे. तर ते कसं ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे सचिन आणि सचिनचे एक गुंड त्या वकिलाकडे आलेले असतात. ज्या वकिलाची मुलगी यांनी किडनॅप करून ठेवली ना तर तिथे आता सचिन येतो आणि त्या वकिलाच्या चेअरवर बसतो. तिथे जे महिपतचा माणूस सुद्धा असतो. सचिन म्हणतो महिपत शिकरे विरुद्ध फक्त अटेम्प्ट टू मर्डरचे चार्जेस आहेत. त्यांनी अजून कोणताही खून केलाय असं हे अजून सिद्ध झालेलं नाही. आणि सचिन पुढे म्हणतो त्यामुळे त्यांना बाहेर काढणं तुम्हाला सोपं जायलाच हवं. वकील म्हणतात की हो पण शिकरेने बरेच खून केलेत असं ऐकलंय. सचिन म्हणतो हे बघा तुम्ही काय ऐकलं हे सांगायचे तुम्ही पैसे घेत नाही आहेत कळलं. आणि ही केस नाकारणं तुम्हाला परवडण्यासारखं नाही आहे याची आठवण करून देऊ का मी तुम्हाला. तर तो वकील म्हणतो नाही मी शिकरेंची केस घेतली ना ऑलरेडी. सचिन म्हणत असतो गुड. आता कोर्टांकडे शिकरेंकडे काय पुरावे आहेत ते फाइंड आउट करा तुम्ही ठीक आहे. आणि पुढे म्हणतो आणि ते आपल्याला कसे बदलता येतील तेही पहा. वकील हो म्हणत असतो. सचिन पुढे म्हणतो आणि त्याप्रमाणे तुमची स्ट्रॅटर्जी तयार करा. वकील म्हणतो ठीक आहे आपण तसेच करूया. कोर्टात जाऊन आपण सिद्ध करूयात की महिपत शिकरे यांनी जे काही केलं ते नागराज किल्लेदार यांच्या दबावाखाली केलेत म्हणून. आणि कारण की काय ना की नागराज किल्लेदारांनी तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती ना. आणि महिपत शिकरेने नागराज किल्लेदारांविरुद्ध कोर्टामध्ये तशी साक्षीसुद्धा दिली होती. त्यामुळे हे प्रकरण आपण नागराजवरती शिकूया याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. सचिन म्हणतो गुड तुम्ही ना असंच डोकं चालवा. आणि बाकी काय प्लॅन आहे तुमचा. आता वकील तो सगळा प्लॅन सांगायला लागतो बघा. आणि हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे आपल्याला डायलॉग ऐकवलेले नाहीत. आणि सचिन ना अगदी डोळे मोठे केले दाखवलेत हा प्लॅन ऐकून. इकडे पुन्हा घरचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायली हे हॉलमध्ये असतात डायनिंग टेबलवरती. आणि अर्जुन म्हणत असते की मम्मा अश्विन नाही आला जेवायला. तर कल्पनाताई म्हणतात आणि नाही अश्विन आणि तिची बायको कुठतरी बाहेर गेलेत. सायली म्हणते प्रिया अश्विन भाऊजींसोबतच कुठतरी बाहेर गेली का. कल्पनाताई म्हणतात हो अश्विन म्हणाला की ते दोघं जण एकत्र जात आहेत. मग मी विचारत नाही बसले की ते कुठं जात आहेत कशाला जात आहे. अर्जुन म्हणतो की बरं मग आम्ही पण जरा बाहेर जाऊन येऊ का. नाही म्हणजे काय नाही की आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली होती ना म्हणून. कल्पनाताई म्हणतात अर्जुन आईस्क्रीमनं ऑर्डरसुद्धा करता येतं त्याकरता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आणि तसे तुम्ही आज एकदा बाहेर जाऊन आलाय तेव्हा आता रात्री आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. अर्जुन म्हणतो आम्ही बाहेर गेलो होतो पण नीट सुखरूप आलो की नाही घरी. आणि मम्मा तुला सांगू का तिथे काय आमच्यावरती अटॅक करायला कोणी बसलंय का. कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे माझी काळजी थोडी समजून घे ना. सायली म्हणते आई आम्ही जास्त दूर जाणार नाही. कोपऱ्यावरचा आईस्क्रीमवाला आहे ना त्याच्याकडे जाऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि जागत तर अजिबात राहू नका. आम्ही येऊ वेळेत. कल्पनाताई म्हणतात म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहेत तर. अर्जुन म्हणतो मम्मा आम्ही असे वारंवार बाहेर गेलो आणि सुखरूप परत आलो तरच तुझी काळजी मिटेल नाही का. आणि मी तेच तर करण्याचा प्रयत्न करतोय. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू आता उगाच अशी कारणं देत बसू नको. हां बरं ठीक आहे जा पण लवकर या हां त्याशिवाय मला काही झोप नाही लागणार. लगे अर्जुन आणि सायली उठून येतात ना पळत आली लगेचच. कल्पनाताईंना म्हणत असतात थँक्यू करून असं ओरडत असतात. आता कल्पनाताई म्हणतात ठीक आहे मी वरती जाऊन पडते मग तर झालं. अर्जुन म्हणतो हो आणि आराम कर झोप हां. कल्पनाताई पुन्हा म्हणतात लवकर ये हां. अर्जुन म्हणतो हो गं मम्मा येतो आम्ही लवकर. सायली म्हणते बरं जयेश दादांचा तुम्हाला काही कॉल किंवा मेसेज आला होता का. आज रात्री जाणार होते ना ते शांता मावशींच्या घरी. अर्जुन म्हणतो हो असं तर सांगितलं होतं. आणि 1 मिनिट म्हणतो इतक्यातच जयेशचाच मेसेज येतो. आता जयेशचा मेसेज असतो आम्ही शांता मावशींच्या घरी पोचलो आहोत आणि शांता मावशी त्यांच्या घरचे कागदपत्र शोधतायत असं अर्जुनला मेसेज येतो. आणि जयेशने पुढे लिहिलेलं असतं इथलं काम झालं की मी तुम्हाला लगेच मेसेज किंवा फोन करतो. सायली म्हणत असते बरं झालं शांता मावशींना त्यांचे कागदपत्र शोधण्यासाठी घरी जायला मिळालं. ते एखाद्याचं घर जेव्हा तुटत असतं ना तेव्हा त्याची काय अवस्था होऊ शकते ना हे मी समजू शकते. आमचा आश्रम जेव्हा पाडला जाणार होता ना तेव्हा माझी काय अवस्था झाली होती आठवती ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो ना. सायली म्हणते सकाळपासून शांता मावशींची सुद्धा तशीच घालमेल होत असेल. अर्जुन म्हणतो हे बघ एकदा का पेपर झाले ना की उद्या सगळं सॉर्ट आउट करता येईल. 1 मिनटं हां मी त्याला परत एकदा मेसेज करतो आणि असं
असं म्हणून त्या जयेशला असा मेसेज करतो की आम्ही जागेच आहोत, तू आम्हाला अपडेट करत राहा, असा मेसेज सेंड करतो अर्जुन आणि म्हणतो की आता जाऊयात का आता आपण आईस्क्रीम खायला. सायली म्हणते हो तर आईस्क्रीम खायला जायचं म्हटल्यानंतर मला अजिबात धीर निघत नाही, चला म्हणजे हे दोघं जण आईस्क्रीम खायला जातात. इकडे आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे सचिन आणि अस्मिताचा. सचिनने एक पेस्ट्री आणलेली असते आणि सचिन म्हणतो अस्मी एक मोठ्या केकच्या ऐवजी आपण एक छोट्याशा पेस्ट्रीने ना सेलिब्रेशन करूयात. अस्मिता म्हणते कसलं सेलिब्रेशन. सचिन म्हणतो अगं असं काय करतेस, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता ना, मग माझ्या बाळासोबत आणि बायकोसोबत सेलिब्रेट नको का करायला. आणि म्हणून लगेच काय करतो की तो अस्मिताच्या हातून बाळाला घेतो. आता बघा अस्मिताला याच्या सगळ्या वागण्याचा ना जरा संशय येत असतो, कारण हा सचिन बाळाला हातात घेऊन म्हणतो बाळा कळलं का, माझा जेव्हा पहिला पगार होईल ना तेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेणार आहे माझ्या पैशाने, ठीक आहे. आणि त्या बाळाला बोलत असतो आणि म्हणत असतो की तुला हव्या असणाऱ्या सगळ्या लक्झुरियस मी तुला देऊ शकतो घरात. तुझ्या घरच्यांनी जरी तुझे पैसे ब्लॉक करून ठेवले असतील ना तरी आता आपल्याला काही फरक पडत नाही. आता अस्मिता म्हणते कोणत्या कंपनीमध्ये जॉब लागला आहे तुला. सचिनला लगेच वाईट वाटतं ना. अस्मिता म्हणते अरे काय रे. तर बघा सचिन ना उत्तर द्यायला ना लगेच चाच पडतो. लगेच तो म्हणतो IT कंपनी आहे ग अश्विनी, मला दुसरं काही काम येतं का. अस्मिता म्हणते हो पण कंपनीचं काहीतरी नाव असेल ना. आणि सचिन लगेच म्हणतो हे बघ स्टार्टअप आहे ते, त्यामुळे अजून ना नाव ठरतंय. अस्मिता म्हणते अजून नाव ठरलेलं नाही आहे आणि लगेचच त्याने एम्प्लॉईज हायर करायला पण सुरुवात केली. आता सचिन म्हणतो अगं स्टार्टअपचं असंच असतं ग अस्मी, आधी ते टीम गोळा करतात आणि मग त्याच्यानंतरच त्यांची कंपनी रजिस्टर होते आणि मग बाकीच्या फॉर्मॅलिटीज होतात. अस्मिता म्हणते तुझी जॉब प्रोफाईल काय रे. सचिन म्हणतो काय चाललंय का तुझं मगाचपासून, तू इन्व्हेस्टिगेट केल्यासारखे का प्रश्न विचारतेस. अस्मिता म्हणते अरे तसं नाही, पण नवऱ्याला जॉब लागल्यानंतर कुठलीही बायको जे प्रश्न विचारेल ना मी तेच तर प्रश्न तुला विचारते. सचिन म्हणतो माझं कॅनडामध्ये जे प्रोफाईल होतं ना या कंपनीमध्ये सुद्धा तेच प्रोफाईल आहे. आणि आता अस्मिता मनातल्या मनात म्हणत असते तुझे डोळे सांगताय सचिन की तू खोटं बोलतोयस, साधं उत्तर देताना सुद्धा ना तू गडबडतोयस, पण मला या सगळ्याचं आता काहीच वाटत नाही असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते मला तुझ्याबद्दलच काही वाटत नाही आहे सचिन. आता सचिन म्हणतो आपण की पेस्ट्री कट करूयात का. अस्मिता म्हणते हो. आता सचिन बाळाला देतो अस्मिताकडे आणि आता स्वतःच पेस्ट्री कट करतो आणि स्वतःच खातो आणि अस्मिताला पण भरवतो. पण अस्मिताचं ना या सगळ्यामध्ये लक्षच नसताना आता तिला सचिनच्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. आता सचिन त्या पेस्ट्रीवरती मेणबत्ती काय लावतो, ती पेस्ट्री कट करतो, त्यानंतर अस्मिताला भरवतो, स्वतः खातो. पण इतकं सगळं घडत असताना सुद्धा अस्मिता चक्क त्याच्याकडे बघतही नाही, तिचं लक्ष फक्त मोबाईलमध्येच असतं. आता सचिन कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो अस्मिताला पेस्ट्री वगैरे भरवताना, तरीही अस्मिता त्याच्याशी काहीच बोलत नाही, ती फक्त बाळामध्येच लक्ष देते आणि बाळाशीच बोलत असते. सचिन म्हणतो बाळाला आता तुझा बाबा पुन्हा श्रीमंत माणूस होणार आहे, त्याला आता छान नोकरी लागली आहे असं बाळाशी बोलत असतो. आणि अस्मिता आता डायरेक्ट हातात मोबाईल घेते आणि मोबाईलमध्येच बघत बसते, पण सचिनशी काही बोलत नाही. आता सचिनला या सगळ्या गोष्टीचा संशय येतो. तो म्हणतो अस्मीला नक्की काय झालंय, मला नोकरी मिळाली असं सांगून सुद्धा ती खुश का नाही आहे, इतकी तुटक का वागते माझ्याशी, हिला माझ्याबद्दल प्रेम वाटत राहिलंच पाहिजे तरच मला हिच्याकडून पैसे मिळणं सुरू राहील ना, नाहीतर काही खरं नाही आहे असा सचिन म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय की पुन्हा पुढचा सीन, आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये आता अर्जुन आणि सायली दोघेजण आईस्क्रीम खायला येतात आणि अर्जुन सांगतो एक स्ट्रॉबेरी आणि ब्लॅक करंट आणि अजिबात घाई नाही आहे आम्हाला, त्यामुळे सावकाश आईस्क्रीम घेऊन ये असं त्या वेटरला ऑर्डर देतो. आता तो वेटर गेल्यानंतर सायली म्हणते घाई नाही आहे असं का म्हणालात तुम्ही. अर्जुन म्हणतो हो ना म्हणजे घाई नाहीच आहे ना, हे बघ मला ना आईस्क्रीम पटकन आणलेलं नकोच आहे, एकतर आपण किती दिवसांनी बाहेर आलो आहे आणि मम्माची परमिशन घेऊन आलो आहे, मग मला ना त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, बरोबर आहे ना. आता सायली म्हणते करेक्ट, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं रात्री बाहेर पडायला किती छान वाटतं ना. अर्जुन म्हणतो हो ना, ॲक्च्युली आपण एकत्र बाहेर पडलो ना तेच मला खूप छान वाटतंय. आणि पुढे म्हणतो की आईस्क्रीम महत्त्वाचं नाही आहे, मला ना माझ्या बायकोची कंपनी महत्त्वाची. आणि पुढे म्हणत असतो की माझ्यासाठी माझ्या बायकोची कंपनी वर्ल्ड्स बेस्ट कंपनी आहे म्हणून. आणि आता दोघंजणी खुश असतात आणि हसत असतात. सायली म्हणते पण जयदादांचा एकदा घरी सुखरूप असल्याचा फोन आला असताना तर आपण निवांतपणे आईस्क्रीम खायला मोकळे झालो असतो नाही का. म्हणून आता अर्जुन काय करतो, म्हणतो की मीच फोन लावतो म्हणून फोन लावतो आणि अर्जुन म्हणतो हॅलो जयेश,
तर तिकडून ना असा खोकलेला आवाज येतो. अर्जुन म्हणतो अरे खोकतोय का? तर प्रिया म्हणते अहो इथे खूप दिवस झाले नाही ते घरात, त्याच्यामुळे नाही तर खूप धूळ पसरली आणि घसा बसलाय माझा. अर्जुन म्हणतो काम झालंय का? पेपर्स मिळालेत का? तिकडून आवाज येतो हो मिळाले. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे निघा मग आता आणि सुखरूप पोचा. सायली पण म्हणते सुखरूप पोचा हां. आता हो असा आवाज येतो. आता बघा हा आवाज नक्की जयचा नसणार आहे, हा नक्की प्रियाचा किंवा प्रियाने पाठवलेल्या त्या माणसाचा असणार आहे. कारण ॲक्च्युली अर्जुन आणि सायली इथे आहेत ना, तोपर्यंत प्रियाने तिकडे खूनसुद्धा केलेला आहे आणि हे सगळं आपल्याला येत्या काही दिवसामध्ये हे सत्य रिव्हील होणारच आहे. त्यामुळे माझं चॅनल नीट लक्ष देऊन पहा तुम्ही हां, तुम्हाला हे सत्य नक्कीच लक्षात येईल. आज आपण पाहतो की ही सायली म्हणत असते की आता त्यांच्यावरचा ताण गेलाय ना, म्हणजे शांता मावशींचा, आणि आता त्या पोचतील सुद्धा. आता इतक्यातच या दोघांचं आईस्क्रीम येतं. आता स्ट्रॉबेरी फ्लेवर्स सायलीला दिले जातं आणि आता ब्लॅक करंट अर्जुनला दिलं जातं. आता अर्जुन बघा तिथे ना त्यांचा थोडासा टाईमपास दाखवलेला आहे. आता दोघी आईस्क्रीम खात असतात तर अर्जुन म्हणतो की बायको स्ट्रॉबेरी फ्लेवर जरा इंटरेस्टिंग दिसतोय नाही का? सायली म्हणते हो ना आहे म्हणून, आणि अर्जुनला तर सायलीचं आईस्क्रीम खायचं असतं. अर्जुन म्हणत असतो मी जरा टेस्ट करून बघू का? सायली म्हणते अजिबात नाही आहे, माझ्यातलं आईस्क्रीम कशाला खायचं आहे, तुमचं आहे ना, तुम्ही ते खा ना. अर्जुन म्हणतो अगं थोडंसं टेस्ट करतो ना. सायली म्हणते अजिबात मिळणार नाही, मला माझं आईस्क्रीम पूर्ण खायचं आहे म्हणजे खायचं आहे. अर्जुन म्हणतो थोडंसं टेस्ट करू देत ना, तुला वाटलं तर हवं मी दुसरं मागवून देतो. आता सायली म्हणते हे बघा मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतला वाटा देऊ शकते पण आईस्क्रीमचा नाही हां. अर्जुन म्हणत असतो थोडंसं पण नाही का गं? सायली म्हणते नाही थोडंसं सुद्धा नाही. अर्जुन आता रुसून बसतो आणि म्हणतो की नकोच आहे मला, राहू दे. आणि म्हणून तिरक्या डोळ्याने तिच्या आईस्क्रीमकडे बघत असतो. आता आपल्याला इकडे सीन दाखवला येतो म्हणजे ह्या प्रियाचा. आता प्रिया ना आज जरा विचित्र अवस्था दाखवली तिची, म्हणजे अशी घाबरलेली बेदरलेली दाखवलेली. आणि आता हे आधिराजला भेटायला येते. आता हे दोघे जण सुद्धा गाडीत बसले असतात. आधिराज म्हणतो मला असं वाटतं की आपल्याला भेटून ना 10-15 वर्ष झालीत म्हणून. प्रिया म्हणते काही काय रे, आपल्याला पहिला आणि शेवटचं भेटून काही तासच तर उलटलेत. आता आधिराज म्हणतो 35 तास 12 मिनटं आणि असं घड्याळात बघून म्हणत असतो की 37 सेकंद झालीत. प्रिया त्याच्याकडे बघायला लागते. आधिराज म्हणतो आणि हा पूर्ण वेळ मी फक्त तुझ्याच विचार करतोय प्रिया. अगं मी डोळे बंद केले तरीही मला तूच दिसतेस ग, आणि म्हणतो की मी डोळे उघडले तरीही तूच दिसतेस. अगं मला सगळीकडे तूच दिसतेस ग. प्रिया मनातल्या मनात खुश व्हायला लागते ना. पण प्रिया आज ना थोडीशी घाबरलेली पण दाखवली आहे, कारण तिचं लक्ष नसतं. आधिराज ओळखताना म्हणतो काय गं तुझं लक्ष का नाही आहे, काही टेन्शन आहे का? प्रिया म्हणते अरे टेन्शन तर रोज असतंच आहे. प्रिया म्हणते की मला ना खरं तर खूप भीती वाटते. आणि नंतर म्हणते म्हणजे माझ्या चाळीतलं कोणी इथे जर का आलं आणि आपल्याला असं बघितलं तर मी माझ्या आईबाबांकडे जाऊन काही कोणी वाईट साईट सांगितलं तर अरे त्यांना नाही सहन होणार ते. आधिराज म्हणतो काळजी करू नकोस, तू माझ्याबरोबर आहेस आणि माझ्या गाडीत आहे, त्यामुळे आपल्याला कोणी ते बघणार नाही असं आधिराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो तुला माहिती आहे ना की मी तुला इथे का बोलवलं इथे, आणि म्हणतो तर प्रियाला नाही कळत आहे. आधिराज म्हणतो मी तुला इथे बोलवलं आहे कारण असं म्हणून गाडीच्या पाठीमागून एक गिफ्ट काढतो आणि म्हणतो हे बघ मला तुला हे गिफ्ट द्यायचं आहे. आता प्रिया म्हणते गिफ्ट? आधिराज म्हणतो हो खास तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे मी. आता प्रिया ती गिफ्ट हातात घेते आणि म्हणते हो थँक्यू, पण काय आहे याच्यात? तर आधिराज म्हणतो अगं तू उघडून तर बघ. तर आधिराजने तिच्यासाठी मस्त असा एक ड्रेस किंवा साडी असं काहीतरी आणलेलं असतं. आता ही प्रिया ती उघडून बघते आणि आता तिला ते खूप आवडतं. लगेचच आधिराज असे फिंगर क्रॉस करत असतो आणि प्रिया म्हणते की छान आहे, महाग असेल ना खूप? आता बहुतेक साडीचा आहे हां. आधिराज म्हणतो की नाही नॉट एट ऑल म्हणून. आता प्रिया काय करते की पटकन ती साडी ठेवून टाकते आणि म्हणते की आधिराज अरे मी तुझ्याकडून हे कसं काय घेऊ शकते ना गिफ्ट वगैरे, आपण अनोळखी आहोत ना. आधिराज म्हणतो अनोळखी? अगं मला नाही असं वाटत, मला तर असं वाटतं की मागच्या जन्मीचं आपलं नातं आहे. आणि पुढे म्हणतो की आणि आपला जो बॉन्ड आहे ना तर तो कोणीच नाही तोडू शकत. आता प्रिया खुश होऊन लगेच त्याच्याकडे बघत म्हणते लाचायला काय लागते, आणि म्हणते तुझ्याकडे बघून मला सुद्धा असं कधी वाटत नाही की आपण नुकतेच भेटलोयत म्हणून तर काल मी तुला माझी सगळी दुःख सांगितली. आता आधिराज प्रियाचा हात हातात घेतो आणि आता बघा तिचा हात हातात घेतल्यानंतर आधिराज म्हणत असतो प्रिया मला, तर इतक्यातच तिच्या हाताला रक्त लागलेलं दिसतं. आधिराज म्हणतो अगं रक्त? तुझ्या हाताला रक्त कसं काय? आणि असं म्हटल्यानंतर ही प्रिया म्हणते अरे भाजी चिरताना लागलं होतं ना. आणि बघा प्रेक्षकांना इथे ही प्रिया जी आहे ना अक्षरशः शांताचा खून करून आलेली असते, आणि हे आपल्याला पुढच्या भागात नक्कीच दाखवणार आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काय आहे ना की एपिसोड खूप मोठे असतात आणि डायलॉगसुद्धा खूप मोठे असतात. तर प्लीज माझा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मला सपोर्ट करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की आधिराज जेव्हा म्हणतो की एवढं खून कसं, रक्त कसं काय लागले, तरी प्रिया म्हणते अरे भाजी कट करताना. तर आता बघा आधिराज आहे ना तिच्या हाताला असं किस करतो. आणि आता आपण आपल्याला पुन्हा दाखवले अर्जुन आणि सायलीचा सीन. सायली
सायली इकडे आईस्क्रीम खात म्हणत असते काही म्हणा हां, पण स्ट्रॉबेरी फ्लेवर ना खूपच छान आहे आणि ब्लॅक करंटपेक्षा ना खूपच छान आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. मुद्दामून ते अर्जुनला चिडवत असते आणि आता अर्जुन रुसलेला असतो. तर सायली म्हणते इतकी गरम व्हाल ना तर समोरचं आईस्क्रीम तर वितळलेलं, समोर माझ्याकडचं सुद्धा आईस्क्रीम मिळणार नाही. आणि आता अर्जुन तरीही फुगून बसलेला असतो, एकदम चिडलेला असतो. सायली हसते आणि म्हणते असं चिडका बी बहून बसण्यापेक्षा ना घ्या माझ्यातलं थोडं आईस्क्रीम खा म्हणून. अर्जुन म्हणतो नक्की? तर प्रिया म्हणते अहो नक्की, कसं आहे ना की तुम्हाला जर कमी माझ्यातलं आईस्क्रीम दिलं ना तर त्याच्यातला गोडवा वाढेल ना. अर्जुन लगेच हसायला लागतं आणि म्हणतो सो स्वीट ऑफ यू बायको. आणि आता सायली त्याला आईस्क्रीम भरवते पण त्याच्या नाकाला सुद्धा थंडगार आईस्क्रीम लावते. आता अर्जुन ओरडतो ना आणि सायली जोर हसायला लागते आणि म्हणते काय ना की मला आता थंडगार पणा नको आहे आणि असं काय बघताय म्हणते. अर्जुन तिच्याकडेच बघत असतो आणि आता अर्जुनच्या नाकाला आईस्क्रीम लागलेलं असतं. सायली म्हणते तुम्ही ना आता जोकर दिसताय, स्ट्रॉबेरी जोकर. अर्जुन म्हणतो तू अशीच हसत राहणार असेल ना तर मी असा जोकर भरून आयुष्यभर राहीन ना. मग दोघं जण खूप हसत असतात. सायली आता तिच्या लगेचच पदराने म्हणजे ओढणीने ना सायली आता तिच्या ओढणीने ना अर्जुनचं नाक पुसते आणि अर्जुन हसत असतो वा स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणून. सायली म्हणते आता तुम्ही एवढं म्हणणारच असाल तर माझ्यातलं आईस्क्रीम तुम्हाला द्यायलाच हवं ना. आता अर्जुन म्हणतो नक्कीच ना. तर सायली म्हणते हो नक्की. म्हणून आता सायली स्वतःचं आईस्क्रीम आता अर्जुनला भरवते. अर्जुनला ते आईस्क्रीम खूपच आवडतात. अर्जुन काय करतो की आता तिचं सुद्धा ब्लॅक करंट जे आईस्क्रीम आहे तर ते तर सायलीला भरवतो आणि सायलीला तो फ्लेवर खूप आवडतो. सायली म्हणते हे तर खूपच छान आहे म्हणून आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम अर्जुनला देते आणि अर्जुनचं आईस्क्रीम ती स्वतःकडे देते आणि दोघंजण खुश होऊन आनंदाने खूप छान आईस्क्रीम खात असतात. सायली म्हणते आपल्याला किती दिवसांनी असं बाहेर येऊन दोघांसाठी हसता आलं, एकमेकांसाठी वेळ घालवता आला ना. अर्जुन म्हणतो प्रियासाठी ना पुरावे गोळा करत असताना आपल्याला हजबंड वाईफ म्हणून ना जगताच येत नाही. सायली म्हणते हो ना. आणि पुढे म्हणते पण आपण जे काही करतोय ना तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला लवकरच दिसणार आहेत. आणि प्रिया नावाची जी वाळवी आपल्या घराला लागली ना तिला आपण आपलं घर पुकरू नाही द्यायचं. अर्जुन म्हणतो आणि ती ज्या दिवशी आपल्या घरातून निघून जाईल ना त्या दिवशी आपल्या घरात फक्त आणि फक्त आनंदच असेल. अर्जुन म्हणतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फक्त हसू असेल, अगदी अश्विनच्या चेहऱ्यावरती सुद्धा. आता असं म्हणल्यानंतर सायली खुश होते आणि म्हणते प्रियासारखी नकारात्मक ऊर्जा कोणाच्याच घरात कधीच यायला नको आणि आता ते आपल्याही घरात नसेलच. अर्जुन म्हणतो की येस म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो चल ना आता आईस्क्रीम खा म्हणून. आता दोघेजण सुद्धा आईस्क्रीम खातात आणि आता बघा आता हे दोघेजण आईस्क्रीम खात असतात आणि इकडे आदिराज आहे ना प्रियाचा हातात घेतो आणि म्हणतो हे जर का माझ्या हातात असतं ना तर मी ना तुला अगदी राणीसारखं ठेवलं असतं. अगं तुझ्या हाताखाली ना 10-12 माणसं असते ज्यांना तू फक्त ऑर्डरही सोडल्या असत्या. आता प्रिया म्हणते मला तर फक्त ऑर्डर घेता येतात. आणि पुढे म्हणते की चला काही झालं की आपलं भाजी चिरून दे, वाणसामान घेऊन दे, गुढीपाडवा असेल तर साखरेच्या गाठी कर, नाहीतर काय कडुलिंबाचा पाला. आदिराज म्हणतो अगं बस बस बस, अगं तुला इतकी सगळी कामं करावी लागतात. प्रिया म्हणते अरे हो काय नाही की आईच्या आजारपणामुळे तिला फार काही जमत नाही येणार आहे म्हणून. आणि पुढे म्हणजे प्रियाला अक्षरशः घाम येत असतो कारण बघा ही नक्कीच खून करून आलेली आहे. प्रिया म्हणते आता मला निघायला उशीर झाला ना खूप. आदिराज म्हणत असतो आणखीन 5-10 मिनिटं थांब ना, मला ना तुला बघायचं आहे. प्रिया म्हणते की नाही मला आता प्लीज जाऊ दे. आदिराज म्हणतो ठीक आहे मग मी तुला घरी सोडू का. प्रिया म्हणते नाही कशाला उगीच मी जाईन ना. आदिराज म्हणतो अगं रात्रीची वेळ आहे, मी तुला एकला कसा जाऊ देऊ. प्रिया म्हणते आदिराज ॲक्च्युली काय आहे ना की माझे बाबा आधी ज्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून जॉब करायचे ना तर त्यांची गाडी मी आज घेऊन आली आहे. म्हणजे काय आहे ना की आज मला उशीर होणार होता ना आणि त्यांचा जो नवीन ड्रायव्हर आहे ना तो आमच्या चाळीतच राहतो. सो मी त्याच्याकडून गाडीची चावी थोड्या वेळासाठी घेऊन आली. आदिराज मनातच म्हणतो वा आई त्या वेळेला सुद्धा हिला केवढं खोटं बोलायला सुचतं कसं. ही तुझी गाडी आहे तर मी सुभेदार आणि हे मला चांगलंच माहिती आहे. आता असं आदिराज मनातच बोलतो. आता ही प्रिया म्हणते बरं मी निघू का. आदिराज म्हणतो काही इलाज आहे का. ठीक आहे आणि नीट जा आणि घरी पोचल्यानंतर मला लगेचच मेसेज कर हां. प्रिया म्हणते हो करेन बाय हां. असं म्हणून आता प्रिया गाडीतून उतरून जाते आणि जाताना ती गिफ्ट वगैरे सुद्धा घेऊन जाते आणि त्याला बाय म्हणते. आता प्रिया गेल्यानंतर आदिराजने बघा गाडीच्या कोपऱ्यामध्ये ना एक कॅमेरा फिट केलेला असतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये ना सगळं आता हे दोघं जे काय बोललेले आहेत ना तर हे सगळं व्हिडिओ शूट झालेलं असतं. आता आदिराज तो हातात घेतो आणि म्हणतो की अर्जुन आणि सायली वहिनी हे $1,000,000 फुटेज बघून खूप खुश होतील असं म्हणतो. आता आपल्याला सीन दाखवलं इकडे अर्जुन आणि सायली दोघंजण आईस्क्रीम खाऊन आलेले असतात. सायली म्हणत असते आहो चला ना झोपायला जायचं आहे ना. अर्जुन म्हणतो
हो पण बस इथे बस. अजून ही सायली लंगडतच असते, कारण सायलीच्या पायाला भास दिला असताना अर्जुन म्हणतो आज ना मला अजिबात झोपच येत नाही आहे बायको, असं वाटतंय ना की आज ना इथे मस्त बसून जागरण करावं म्हणून. सायली म्हणते की याचा अर्थ कळतोय हा मला. आता अर्जुन म्हणतोय तुला काय कळतोय का अर्थ? तर सायली म्हणते याचा अर्थ असाच आहे की तुम्ही आता आज उशिरा झोपणार, मग सकाळी उद्या उशिरा उठणार आणि मग ऑफिसला सुद्धा उशिरा जाणार. अर्जुन लगेच घाबरतो आणि म्हणतो नाही 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 हे नाही चालणार मला. काय नाही की मला फक्त एकच अनऑफिशियल केसवरती मी काम नाही करू शकत, मला माझ्या ऑफिसमध्ये बऱ्याचशा केसेस आहेत आणि मला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. उद्या बऱ्याच मीटिंग आहेत आणि उद्या जर का मम्माने मला ऑफिसला नाही ना जाऊ दिलं तर माझी हालत खराब होईल. सायली म्हणते तेव्हा मग चांगलं होईल ना, मग तुम्ही घरातून तुम्ही काम कराल आणि मग मी तुमचा हात धरून अशी तुमच्या शेजारी बसून राहील ना. आता अर्जुन म्हणतो की वा क्या बात आहे बायको. आता असं म्हणल्यानंतर आता सायली म्हणते चला उठा, काय चाललंय माने पहाटेपर्यंत जागरण करू, चला उठा, असं म्हणून आता अर्जुनला रागवते आणि आता स्वतः रूममध्ये निघून जाते. तर अर्जुन पण तिच्या पाठीमागे बायको बायको थांब ना करून जातो. आता अर्जुन आणि सायली रूममध्ये गेल्यानंतर बघा हा काही वेळानंतर प्रिया घराचा दरवाजा उघडून आत येते. प्रिया आज खूपच घाबरलेली दाखवली आहे. आता प्रिया आतमध्ये येते आणि बघते तर हॉलमध्ये कुणीही नसतं, म्हणजे हॉलमध्ये कुणी नाही आहे. त्या म्हणल्यानंतर म्हणते की नशीब कुणी जागं नाही आहे, कल्पी असते ना तर 1000 प्रश्न विचारले असते, असं प्रिया एकटीच बोलत असते. आणि आता प्रिया पण तिच्या रूममध्ये निघून जाते. आता दाखवलंय पुन्हा सकाळ झालेली असते, सकाळचा सीन. आता डायनिंग टेबलवरती प्रतापराव, कल्पनाताई, सायली, अर्जुन सगळेजण असतात. अर्जुन आता कॉफी पितो आणि म्हणतो चल मॉम थँक्स, मी निघतो आता, तुम्हाला आणि म्हणतो थँक्यू ह्याच्यासाठी की तुम्हाला ऑफिसला जाण्याची परमिशन दिली म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात आणि तुला आठवतं ना मी तुला सांगितलं मला तू सतत मेसेज किंवा फोन करत राहायचं आणि घरी लवकर यायचं म्हणून. आता प्रियासुद्धा किचनमध्ये काम करत असते. अर्जुन म्हणतो ओके ॲज यू से मॅम, असं म्हणून जातो मी म्हणतो. आता कल्पनाताई म्हणतात अरे जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. सायलीला म्हणते तिला किती वेळा सांगायचं ग. सायली म्हणते बघितलं काही निघायची घाई असताना डबा इथंच विसरून गेली, रात्री जागरण करायचं आणि मग सकाळी उशिरा उठायचं आणि मग असं गोंधळ घालून ठेवतात. ते प्रतापराव म्हणतात अगं चालायचंच घरी आहे, सगळे नवरे असेच वागतात काय ग कल्पना. कल्पना म्हणते हो ना. प्रतापराव म्हणतात त्याशिवाय बायको यांच्या मागे कशी धावणार ना. सायली म्हणते आलेच हा मी, म्हणून डबा घेते आणि आहो आहो करून अर्जुनच्या पाठीमागे जाते. आता प्रतापराव म्हणतात अर्जुनचं आज काही खरं नाही, चांगलीच करडपट्टी निघणार आहे. आता ही प्रिया सगळं किचनमधून ऐकत असते. आता अर्जुन घराच्या बाहेर जायला लागतो तर लगेच सायली मागून पळत येते आणि अहो थांबा जरा म्हणते. अर्जुन म्हणतो काय झालं ग. आता अर्जुन म्हणत असतो काय झालं म्हणतं. सायली म्हणते डबा कसा काय तुम्ही असं विसरला. तो अर्जुन म्हणतो अगं सॉरी ग माझ्या लक्षात नाही. सायली म्हणते मला ना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. अर्जुन म्हणतो कसं आहे ना की मी जर का माझा डबा नाही ना विसरलो तर माझी बायको माझ्यावरती चिडणार कशी आणि चिडल्यावरती इतकी सुंदर दिसणार कशी. तर आता सायली रागारागाने अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो बरं आता नाही विसरणार. सायली म्हणते असं म्हणता तुम्ही आणि आता जर वेळ डबा विसरता, इथून पुढे जर डबा विसरलात ना तर कान धरून तुम्हाला उठा बशा काढायला लावीन. अर्जुन म्हणतो ठीक आहे जाऊ आता मी. आणि आता अर्जुन तिथून निघून जातो. आणि आता अर्जुन गेल्यानंतर पुन्हा पाठीमागून वळून बघतो आणि म्हणतो सायली तुम्हाला बाई नाही करणार. सायली म्हणते केलं ना. तर अर्जुन म्हणतो असं नाही, मी कसं केलं ना तुला फ्लाइंग किस देऊन बाय, तर तसं कर बरं. तर सायली म्हणते हे बघा मी आता बाहेर आहे, मला हे असलं काही आता नाही करता येणार हा. अर्जुन म्हणतो अगं बाहेर आहेत म्हणून मी फक्त असं म्हणतोय आणि पुढे म्हणतो की त्याशिवाय मी इथून जाणार नाही. सायली म्हणते मला नाही जमणार असलं काही. अर्जुन म्हणतो हे बघ असं काही असं म्हणतात की नवऱ्याने जर का फ्लाइंग किस देऊन बाय केलं आणि बायकोन जर का नाही तसं केलं तर नवरा खूप दूर निघून जातो, खूप दूर निघून जातो. सायली म्हणते काहीतरी अभद्र बोलू नका तो तुम्ही तुम्हाला हवंय ते करून राहणारच ना, असं सायली म्हणून आता अर्जुनवरती चिडते. आता बघा हां आता सायलीसुद्धा अर्जुनला ना पटापट 2-3 ना फ्लाइंग किस देते आणि आता अर्जुन लगेच स्केच करतो आणि म्हणतो की अरे वा आता मला बरं वाटतंय हां. आणि सायली आता त्याच्याकडे रागानंच बघते आणि अर्जुन म्हणतो की येतं हां बाय म्हणून. आता अर्जुन घराच्या बाहेर जातो पण सायलीला थोडंसं बरंच वाटत नाही. ठरलं तर मग आजचा हा भाग इथं संपतो. प्रेक्षकांना उद्याचा भाग अतिशय जबरदस्त आणि खतरनाक दाखवणार आहेत. एक तर शांताचा खून होणार आहे, दुसरी गोष्ट म्हणजे शांताच्या खुनाच्या आरोपात अर्जुनला आता अरेस्ट होणार आणि या सगळ्यातून सायली आता कसं सोडते अर्जुनला हे बघण्यासाठी आपल्याला आता 13 तारखा टोटल येणार आहेत अर्जुन आणि सायलीची मदत करण्यासाठी आणि बहुतेक महा एपिसोडसुद्धा दाखवतील ते. आता आपण पाहतोय ठरलं तर मग उद्याच्या भागामध्ये पोलीस येतात आणि अर्जुनला म्हणतात डिकी उघडा. अर्जुन जेव्हा डिकी उघडतो तेव्हा शांताचा खून झालेला असतो. आता पोलीस आता अर्जुनवरती बंदूक रोखतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यू आर अंडर अरेस्ट म्हणून. आणि अर्जुनला समजतच नाही की त्याच्या गाडीमध्ये शांताचं प्रेत कसं सापडलं. इकडे प्रतापराव कल्पनाताई म्हणतात की अगं अर्जुनला पोलिसांनी अटक केली खुनाच्या आरोपाखाली आणि आता सायली वरून अगदी
शून्य होऊन शून्यात नजर घालून खाली आलेले असते. तितक्यातच आहे ना अश्विन, त्याच्यानंतर सुमन आणि हे सगळेजण येतात आणि कल्पना प्रतिमा त्या म्हणतात, कल्पना अगं हे सगळं काय, यांनी ही बातमी टी व्हीवर बघितली आणि हे ते पोलीस स्टेशनलाच गेलेत. आता सायलीवरून आल्यानंतर कल्पनाताई सुद्धा सायलीला विचारतात की खरंच अर्जुनला अशी अटक झाली का गं, पण सायलीकडे कोणतंच उत्तर नसतं. सायलीच आता एकदम शून्य झालेली असते. आणि तर उद्याच्या भागात काय होतं ते पुढचं आपण पाहणारच आहोत. त्यामुळे पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.